खूप मोठा बदल वाटला, कारण पहिला ज्यावेळेस तो आला होता घरामध्ये त्यावेळेस अगदीच तो म्हणजे काहीच बोलत नव्हता, आणि आता त्याचं एवढ्या लोकांमध्ये भेटणं आणि प्रत्येकाला त्यांनी ज्या प्रकारे सगळ्यांना फोटो देण्याचा प्रयत्न केला. इव्हन त्याला ताप आलाय हो, खाल्लं नाही पोराने एकदा काहीतरी जेजुरीमध्ये सकाळी पाणी पिलं, अजूनपर्यंत पोरगा तसाच आहे. त्याच्यामुळे त्याचं ते दिसतंय फॅनसाठी किती तो जीव ओतून करतोय. त्यांचे घरातले रात्री 3 वाजता बाहेर पडले होते, त्यांना कळलं की अरे आपल्याला इकडून रूम वगैरे मिळणार नाहीये. वैभव दादांनी रूमही दिली, पैसेही त्याचे भरले आणि त्यांना तिथे राहायला स्टे केला. सो वैभवचा एक स्वभाव कळतो. मी आता एक पर्सनली गोष्ट सांगतो की ह्यांनी ना इंटरव्ह्यू, ते क्रिकेटचे कसे इंटरव्ह्यू असतात तसे सगळे माईक समोर प्रेस कॉन्फरन्स सारखे बसतात, खाली एक जण प्रश्न विचारतो. असं घ्यायला पाहिजे. पोराला एवढा त्रास झालेला आहे. प्रत्येकाच्या चॅनलसाठी प्रत्येक वेळेस तेच 15-20 क्वेश्चन विचारायचे, ते घशाने बोलायचं. 1 तास लाईव्ह करतो रात्रीचा, मला माहिती किती त्रास आहे बोलण्याचा. माझ्या घरी ऑलरेडी मी सांगितलं होतं, कारण मला जवळपास संध्याकाळी 4-5 वाजता कळलं होतं की सूरजने ट्रॉफी घेतली आहे. अतिशय असं आहे की जे लोक गरीब किंवा अनडिझर्विंग म्हणतात ना, त्यांच्याकडे सूरजच्या गेम मधला निगेटिव्ह पॉईंटच नाही. नमस्कार मंदारदा. नमस्कार. जसा तू म्हणाला तसं पॉझिटिव्ह एनर्जी फील होते, आणि आज खरं प्रयत्नांना यश आलंय आणि आपल्या सूरजने ट्रॉफी जिंकून खरंच मरी आई मातेच्या चरणी त्याने अर्पण केली. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे आज एवढी गर्दी सूरजसाठी आहे की मी फक्त एकदा त्याच्यासोबत हात मिळवलाय, बाकी त्याच्या जवळ जायचं पण मला भेटलं नाही. एवढे फॅन्स त्याचे आलेत, आणि आई मरी मातेचं दर्शन आम्ही घेतलंय, आणि इथून आता आम्ही बारामतीला चाललोय, परत येणार आहे उद्या. पण त्या ट्रॉफीचं जे वजन आहे ना, ते वजन दिसतंय की महाराष्ट्राचं वजन सूरजने पेललंय 100%. असं बरंचसं प्रेम मिळालं त्याला या काळामध्ये. बदल काय वाटले तुला? म्हणजे असं समोरासमोर तू पाहिलं नाहीस त्याला, परंतु कालचे इंटरव्ह्यूज पाहिले असतील, काय बदल वाटले? खूप मोठा बदल वाटला, कारण पहिला ज्यावेळेस तो आला होता घरामध्ये त्यावेळेस अगदीच तो म्हणजे काहीच बोलत नव्हता, आणि आता त्याचं एवढ्या लोकांमध्ये भेटणं आणि प्रत्येकाला त्यांनी ज्या प्रकारे सगळ्यांना फोटो देण्याचा प्रयत्न केला. इव्हन त्याला ताप आलाय हो, खाल्लं नाही पोराने एकदा काहीतरी जेजुरीमध्ये सकाळी पाणी पिलं, अजूनपर्यंत पोरगा तसाच आहे. त्याच्यामुळे त्याचं ते दिसतंय फॅनसाठी किती तो जीव ओतून करतोय. आता त्याची सीताताई त्याच्यासाठी स्वयंपाक करते. मी म्हटलं मी उद्या भेटतो. तळमळ म्हणजे त्याला फॅन्सची तळमळ आहे, कारण जवळपास बीड वरून पण काही प्रेक्षक आले भरपूर. बीड, सातारा, सांगली, म्हणजे एवढ्या लांबून लोक आलीत. म्हणजे खरंच भारी आहे ती गोष्ट. आणि प्रेक्षकांचा अवमान करत नाहीये तो, प्रत्येकाला फोटो देतोय. एवढा थकल्यानंतर एखादा म्हणेल सेलिब्रिटी, बाबा तुम्ही आता थांबा, तुम्ही उद्या या, आता मी थकलोय, मी झोपतोय. पण पोराच्या शरीराला हात लागला तर तापमान कळतंय, हीट झालेला आहे तो, आणि तरी सुद्धा तो सगळ्यांना देतो. या काळामध्ये कुणाची जास्त मदत झाली? कारण बरेचसे सुरुवातीला हेटर्स भरपूर होते, स्पर्धकांमध्ये पण खाली दाखवलं गेलं काय याला गेम कळतोय, काय टास्क मध्ये काय करणार हवा, दुसऱ्यावर डिपेंडंट आहे. कुणी जास्त मदत केली असं वाटते? असं तर आपल्याला दिसत नाही की बिग बॉसच्या घरामध्ये कुणी जास्त मदत केली, कुणी कमी केली. पॅडी दादांनी काळजी घेतली. तसंच आता मी तुम्हाला सांगतो की आता ना त्यांचे घरातले रात्री 3 वाजता बाहेर पडले होते, त्यांना कळलं की अरे आपल्याला इकडून रूम वगैरे मिळणार नाहीये. वैभव दादांनी रूमही दिली, पैसेही त्याचे भरले, आणि त्यांना तिथे राहायला स्टे केला. सो वैभवचा एक स्वभाव कळतो. असा प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव असेल, पण तो 24 तासामध्ये दिसला नाही आपल्याला. पण वैभव दादाला खरं ओळखलं नाही महाराष्ट्रानं, म्हणावं लागेल. त्याचा स्वभाव वेगळाच आहे. महाराष्ट्राने वैभवला ओळखलं नाही, याचं कारण हे की वैभव शो मध्ये जो दिसलाय तो तसाच दाखवला गेलेला आहे, आणि आता जो बाहेर घरात आल्यानंतरचा जो वैभव होता तो वेगळा होता. काल आपली चर्चा झालेली मंदारदा, काल जवळपास नाही म्हटलं 6 ते 7 तास इंटरव्ह्यू सुरू होते. बरोबर. कशा पद्धतीने केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? इंटरव्ह्यूची जर गोष्ट करायची झाली तर म्हणजे मी आता एक पर्सनली गोष्ट सांगतो की ह्यांनी ना इंटरव्ह्यू, ते क्रिकेटचे कसे इंटरव्ह्यू असतात तसे सगळे माईक समोर प्रेस कॉन्फरन्स सारखे बसतात, खाली एक जण प्रश्न विचारतो. असं घ्यायला पाहिजे. पोराला एवढा त्रास झालेला आहे. प्रत्येकाच्या चॅनलसाठी प्रत्येक वेळेस तेच 15-20 क्वेश्चन विचारायचे, ते घशाने बोलायचं. 1 तास लाईव्ह करतो रात्रीचा, मला माहिती किती त्रास आहे बोलण्याचा. सगळ्यात जास्त एनर्जी कशाला लागते तर बोलण्याला लागते. तर मी बिग बॉसला पण हेच सांगणार आहे की बिग बॉस, जर तुम्ही इंटरव्ह्यू घेताय बाहेर आलेल्या प्रत्येक स्पर्धकाचे, त्यांना खूप जास्त त्रास होतो. सगळ्यांना एकत्र बसवा, तुमच्याच रूम मध्ये इंटरव्ह्यू येतो, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देईल. मंदारदा, तुम्हाला आता ह्याला जायचं, शो आहे तुमचा बारामतीला. शेवटचा प्रश्न विचारतो, काय तो आनंद होता? डोळ्यामध्ये अश्रू होते ज्यावेळेस जिंकला आपला सूरज, काय आनंद होता तो? डोळ्यामध्ये अश्रू म्हणजे मी तर नाचतो, माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल.
माझ्या घरी ऑलरेडी मी सांगितलं होतं, कारण मला जवळपास संध्याकाळी 4-5 वाजता कळलं होतं की सूरजने ट्रॉफी घेतली आहे. तसं माझ्या घरात चांगला गोडधोड खीर वगैरे हे सगळं केलं होतं. ते बोलण्याच्या ट्युनिंग वरनं कळत होतं की बाबा तुम्हाला माहिती आहे. मी त्यासाठी मी काय केलं, सुरुवातीलाच ते दाखवलं होतं, ते फोडणार होतं ना पॉपअप वाला, ते सुरुवातीलाच दाखवलं आणि लोकांना पण कळालं होतं हा हे फोडायला आणलंय आणि म्हणजे सूरज जिंकलेला आहे. फक्त ते काही कारणामुळे लवकर सांगता नाही आलं. बाकी आनंद तर आमच्या मंचरमध्ये साजरा झाला तसा इथे साजरा झाला आणि सगळ्या महाराष्ट्रात साजरा. काही जण म्हणतात की गरिबीचा फायदा झाला सूरजला किंवा सिंपती जास्त घेतली त्यांनी. विषय असा आहे की जे लोक गरीब किंवा अनडिझर्विंग म्हणतात ना, त्यांच्याकडे सूरजच्या गेम मधला निगेटिव्ह पॉईंटच नाही. मग आता करायचं कशावरती ट्रोल, तर मग ते असं असतं. आणि त्याच्यामुळे आपण काय हत्ती ज्यावेळेस चालतो कुत्री भुंकतात, त्यांना कोण आपण हे घेतो, व्हॅल्यू नाही द्यायची. चालतंय, आपण मोठी मुलाखत घेऊयाच. तुम्हाला आता शोला जायचंय, त्यासाठी आता मित्रांनो वैभवदाची आणि इरिना एकत्र येणार आहेत. त्यांची आपल्याला मुलाखत ऍक्टर रायडर्स या चॅनलवर पाहायला मिळेल. धन्यवाद.